नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट्सचे म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता ह्याचे पौष्टिक लाडू। कणिक घेतले आहे, कणिक आहे मोठी 2 वाट्या। जायफळ वेलची पावडर घेतले आहे। गुळ घेतला आहे मोठ्या 2 वाट्या। तूप घेतला आहे, तूप एवढं सगळं लागणार नाही आहे, ह्याच्यातलं पाव तूप लागणार आहे, फार तर आणखीन 3-4 चमचे वर जास्ती लागेल। खजूर घेतला आहे, कात्रीने चक्क मी कापून घेतला आहे। पहा, खजूर मी असाच घालणार आहे, परतणार आहे म्हणजे तो, पण असाच घालणार आहे, मिक्सरला काढणार नाही आहे। सुका खोबरं घेतलं आहे, बेदाणे, काजू, बदाम, पिस्ता घेतला आहे, डिंक आपण हा फुलवून घ्यायचा आहे, खारीक पावडर घेतली आहे। हे एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता आपण सुरुवात करूया, लाडू बनवूया आणि झकास लाडू खायला घेऊया। आपण कढई तापायला ठेवली आहे। आता त्याच्यात आपण पहिला आधी सुकं खोबरं भाजून घेऊया, कारण सुकं खोबऱ्याला आपल्याला तूप घालायचं नाही आहे, आपल्याला ते नुसतंच भाजायचं आहे। खोबरं झालं की तूप घालूया आणि डिंक फुलवून घेऊया आणि मग उरलेल्या तुपात कणिक भाजून घेऊया। आता हे खोबरं बारीक गॅसवर भाजायचं आहे, गॅस मोठा करू नका। मोठा केला तर काय होईल, खोबरं पटकन भाजल्यासारखं वाटेल, पण त्या खोबऱ्याला जळकट वास येईल। हे पहा, आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि तूप घालून कणिक भाजून घेऊया। आता मी ह्याच्यात एक पळी तूप घातलं आहे। आता आपण ह्याच्यात बाइंडिंगसाठी कणिक लागेल, ती आपण आता कणिक भाजून घेऊया। कणिक एकदम छान भाजून घ्यायचे आहे। हे पण सर्व साहित्य मंद गॅसवर भाजायचं आहे। फक्त काजू, बदाम आणि पिस्ता असं जे असेल ते थोडं मीडियम गॅसवर केलं तरी चालून जाईल, ते पण आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता कणकेचा रंग बदली झालेला आहे, आपण कणिक पण काढून घ्यायचे आहे। आपण 2 पळ्या ह्याच्यात तूप घालून घेतला आहे आणि ते गरम होण्यासाठी म्हणजे तापवून घेण्यासाठी आपण गॅस थोडासा मीडियम केला होता, आता परत बारीक केला आहे। आता आपण ह्याच्यात डिंक तळूया। डिंक थोडा थोडा घालून फुलवायचा। डिंक फुलवताना पण गॅस मीडियम करायचा आणि असं वाटलं आपला डिंक जळतोय तर गॅस परत बारीक करायचा। आपण थोडंसं परत तूप घालून घेतलं आहे एक पळी आणि आता आपण हे काजू तळून घेऊया। गॅस थोडासा आता मीडियम करायचा आहे आपल्याला, कारण हे तळले गेले पाहिजे। हे बघा, काजू तळून झाले आहेत, मी काढून घेत आहे। आता हे काजू बदाम एकदम छान पद्धतीने तळून घ्या, पिस्ते पण तळून घ्या। हे सर्व आपल्याला तुपात करायचं आहे। हे पहा, आता मी इथे बाजूला थाळा ठेवला आहे, त्याच्यात सर्व एक एक साहित्य ठेवलेलं आहे। हे पहा, याच्यामध्ये आता मी हे काजू पण घालून घेतले आणि याच्यामध्ये मी आता बदाम घालून घेणार आहे। गॅस मीडियमच केलेला आहे। आता मी बारीक ठेवला होता, पण आता परत थोडा मीडियम केला। हे पहा, बदाम पण झालेले आहेत, मी काढून घेत आहे। आता पिस्ते करून घेणार आहे। आता हे बघा, पिस्ते पण टाकून घेतलेले आहे। हे बघा, पिस्तेही झालेले आहेत, पिस्तेही मी काढून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये बेदाणे टाकणार आहोत।
म्हणजेच थोडक्यात मनुका। हे पहा बेदाणे आता फुलून झालेले आहेत, तेही काढून घेत आहे। बेदाणे असे राहणार नाहीत, पण ह्याची चव फार सुंदर लागेल। आता आपण खारीक पावडर कोरडी भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं मी आता मगज तळून घेणार आहे आणि गूळ कच्चाच ठेवणार आहे, गुळाचा पाक करणार नाहीये। थोडं साहित्य मिक्सरमधून काढणार आहे, थोडं बारीक करणार आहे आणि थोडं आबडधोबड ठेवणार आहे। मगज टाकल्यावर लांब उभं राहायचं, कारण ते तडतडू शकतात। मगज चाळून घ्यायचे, एवढं ध्यान द्या। हे बघा मी खजूर टाकून घेणार आहे। खजुराच्या बिया मात्र सगळ्या काढून घ्यायच्या बरं का, एवढं ध्यान द्या। गॅस बारीक करायचा, खजूर जेव्हा तुम्ही घालणार तेव्हा गॅस पूर्णपणे बारीक करा। गॅस मी बंदच ठेवला आहे। हे थेंबर तूप आहे, 1-2 थेंब, ह्याच्यामध्ये खारीक पावडर मी परतून घेणार आहे फक्त। गॅस बंदच ठेवायचा, ह्या गरम कढईमध्ये ही परतली जाणार आहे आपली पावडर। हे बघा आपलं सर्व हे भाजून झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काय घालून घेणार, पहिले काजू, बदाम आणि पिस्ता हे सर्व घालून घेणार आहे मी। खोबरं घालायचं नाही मिक्सरच्या भांड्यात, एवढं एक ध्यान द्या, नाहीतर लाडू काळपट होतील। आणि डिंक सुद्धा हाताने चुरला जातो, थोडासा मी घालणार आहे आणि थोडासा असाच ठेवणार आहे। आता ह्याच्यामध्ये मात्र मी गूळ घालून घेणार आहे। आधी हे आपण थोडं फिरवून घेऊया आणि मग गूळ घालूया। आता गुळाचा पाक केला नाहीये मी, गूळ कच्चा ठेवला। हे बघा थोडंसं भरडून घेतलंय। आता ह्याच्यात थोडा थोडा गूळ घालायचा आणि हे सर्व मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे। फक्त बदाम, पिस्ता, दाणे, मगज, थोडंसं मगज आणि थोडासा डिंक, बाकी सर्व आपण हातानेच चुरायचं आहे। खोबरं हाताने चुरलं जातं नेहमी। आता गूळ घातल्यावर फिरवून घ्यायचं आहे, बंद चालू करायचं, कारण आपल्याला एकदम पीठ नको आहे। असं सर्व प्रकार आपण करून घेऊया। गूळ घालून सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरला लावून घेऊया आणि मग बनवूया लाडू। आता पहा आपला मिक्सरच्या भांड्यातून सर्व काढून झालंय। मी खजूर काढणार नव्हते असं मी तुम्हाला सांगितलं होतं, पण मी आता खजूर पण घेतला आहे। खजूर पण काढून घेते आणि त्याच्याबरोबर गूळ पण काढून घेणार। आता आपण गूळ ह्याच्यात कच्चा घातला आहे, पाक केला नाही आहे, त्याच्यामुळे हे लाडू झटपट तयार होतात। आता आपण मिक्सर लावून घेऊया। आता मिक्सर चालू करूया। आता आपण ह्याच्यामध्ये पण गूळ घालून घेऊया। हे बघा आता आपण डिंक पण थोडा काढून घेणार आहोत आणि थोडा इथे मी थाळ्यामध्ये पहा ठेवलेला आहे सर्व। हे खोबरं हाताने चुरून घ्यायचं आहे। बेदाणे पण तसेच ठेवलेले आहेत तळलेले। ही कणिक भाजलेलीच आहे आणि हा डिंकही हाताने चुरायचा आहे। आता सर्व साहित्य मिक्सरमधनं काढलेलं आणि थाळ्यातलं सर्व एकत्र करायचं आणि मग लाडू वळायचे। खारीक पावडर भाजून घेतलेली आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर पण ठेवलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये तूप लागलं तर मात्र तूप गरम करून घालायचं आहे, थंड तूप घालायचं नाही। आता आपण डिंक मिक्सरमधनं काढून घेऊया। चालू बंद करायचा, म्हणजे त्याची भरड मिळेल आपल्याला। आता या थाळ्यामध्ये घेतलेला हा बघा, हा डिंक जो आपण तळून घेतलाय ना, तो मी हाताने चुरणार आहे, कारण तो लाडवामध्ये आपल्याला खाताना येईल, म्हणजे तोंडात आला पाहिजे, तो चिटकत नाही। व्यवस्थित तुम्ही फुलवला तर चिटकत नाही दाताला, नाहीतर डिंक चिकटतो। आता हे खोबरं आहे, हे पहा, हे खोबरं पण असं हाताने मी इथे चुरून घेणार आहे। खोबरं हे भाजलेलं कधी पण मिक्सरला लावायचं नाही, आपला लाडू काळपट होतो। आता हे पहा मी हळूहळू सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे आणि आपण जे मिक्सरला लावलंय ते पण ह्याच्यातच घालायचं आहे। आता आपण हे जे वाटून घेतलंय मिक्सरमध्ये गूळ घालून, ते सर्व साहित्य आपण ह्याच्यात आता घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया।
भांड्याचं बूड पातळ असल्यामुळे टणक नावात आलेलं आहे. आता ह्याच्यात खारीक पावडर आपली घालायची राहिलेली आहे. ही भाजून घेतली आहे बरं का, भाजून घ्या, नुसती घालू नका, नाहीतर मग सापट्ट वास येईल तुमच्या लाडवाला. आता हे जर लाडू वळले गेले नाही तर 2 चमचे 3 चमचे तूप गरम करायचं, ह्याच्यावर घालायचं आणि मस्त लाडू वळायचे. आता आपल्या ह्या 2-3 पावडरी राहिल्यात. 2 वेलची पावडर, जायफळ पावडर, ही पण मी घालून घेत आहे. हे पहा, लाडवाचं सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे आणि तूप आपण घालतानाच भरपूर तसं घातलेलं आहे. आपल्याला ह्याला तुपाची गरज पडणार नाही आहे. अजून आपण एकत्र करून घेऊया. पण लाडू पहा वळला जाणार आहे. हा पहा, मी दाखवते तुम्हाला. सर्व मिश्रण एकत्र झाल्यावर लाडू वळला जाईल. हा पहा, अशा रीतीने लाडू वळून घ्यायचा आहे, पण अजून हे एकत्र व्हायला हवं आहे. हे बघा, आपले लाडू वळले जात आहेत. मी पटापट लाडू वळून घेत आहे. तुम्हाला 2-4 लाडू वळवताना दाखवत आहे. लाडू एकदम छोटा करायचा आहे बघा, मुठीचं माप ठेवायचं, कारण हा लाडू जास्ती मोठा करू नका, खावणार नाही. हा एक लाडू खावा आणि 1 कपभर दूध पिवा. पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. असे सर्व लाडू मी आता वळून घेते. मंडळी, आता आपण जे बनवले ते ड्रायफ्रुट्स पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. वळूनही तयार झाले आहेत. गूळ कच्चा घातला आहे. मिक्सरमधनं साहित्य जेव्हा मी काढलं त्याच्याबरोबर गूळ काढून हे लाडू तयार केलेले आहेत. गुळाचा पाक बनवायचा नाही आहे. एकदा तरी अवश्य कधी करून बघा. आता थंडी चालू होईल की नाही तेव्हा असे पौष्टिक लाडू अवश्य करा. 60 लाडू तयार झालेले आहेत. हे जर का लाडू तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट अशाच एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.